सोलापुरातील कुंभारी गावात 7 ते 8 तरुणांनी एसटी बसची तोडफोड केली। ही एसटी स्वारगेटहून अक्कलकोटकडे जात होती, त्याच वेळेला ही तोडफोड करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे एसटीची काच फोडल्यानंतर चालक आणि प्रवाशांना खाली उतरवून एका आंदोलकांना चक्क एसटी स्वतः चालवत नेली आणि काही अंतरावर ही एसटी थांबवून पुन्हा सीट शेजारी असलेल्या काचाही फोडण्यात आल्या। यावेळी आंदोलकांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे विधान केलेलं होतं राज्यसभेमध्ये, त्याच्यानंतर एकीकडे विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे तर दुसरीकडे आंबेडकरी अनुयायांकडून सुद्धा निषेध केला जातोय आणि त्यामध्येच एका आंदोलकानं अशा पद्धतीने एसटीची बस फोडलेली आहे। धक्कादायक म्हणजे या बसमध्ये असलेले जे चालक वाहक होते, प्रवासी होते, त्यांना खाली उतरवलं आणि त्याच्यानंतर त्या आंदोलकांना ही बस पुढे चालवत नेली आणि ज्या काचा होत्या या एसटी बसच्या त्या फोडल्याच आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। तर ही दृश्य आपण बघू शकतोय, सोलापूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी एसटीची बस फोडण्यात आली आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केलं होतं अमित शहांनी संसदेमध्ये, ते म्हणाले होते की आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं जणू फॅशन झालेली आहे आणि जेवढ्या वेळा तुम्ही आंबेडकरांचं नाव घेता तेवढ्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता, असं ते विरोधकांना उद्देशून म्हणाले होते। आणि त्याच्यानंतर एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। देशभरामध्ये त्याचा निषेध केला जातो या वक्तव्याचा आणि त्यानंतर जेव्हा आंदोलन करण्यात आलं त्याच्यामध्ये सोलापुरात अशा पद्धतीने एसटीची तोडफोड करण्यात आली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वसीम अत्तार हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। वसीम, काय सांगाल? कुंभारी गावामध्ये 7 ते 8 तरुणांनी एसटीची तोडफोड केल्याचं कळतंय, नेमकं कसं कधी हे सगळं घडलेलं आहे? फराळ निश्चितच रात्रीच्या सुमारास जे आहे ते सोलापुरातील कुंभारी या ठिकाणी जे आहे ते 7 ते 8 अज्ञात तरुणांनी जे आहे ते एसटीची तोडफोड केलेली आहे। जी एसटी जी आहे ते एसटी अक्कलकोटकडे निघाली होती आणि त्या एसटीला जे आहे ते कुंभारी या ठिकाणी जे आहे ते तोडफोड केलेली आहे। एसटीची काच फोडल्यानंतर चालक व प्रवाशाला खाली उतरून एका आंदोलकांनी जे आहे ते चक्क एसटी स्वतःच चालवत नेली होती। कुंभारी जवळील ही घटना आहे। आंदोलकांकडून जे आहे ते गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील जे आहे ते त्या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। जवळपास गाडीमध्ये जे आहे ते 35 प्रवासी होते आणि स्वारगेटहून अक्कलकोटच्या दिशेला निघाले होते। फरा निश्चितच वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता पुढे ते जे आंदोलक होते त्यांना पकडलं जातं का, त्यांची बाजू नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।